लयच ते विचार करीत बसलेत तुम्ही. हा लयच विचार करीत बसले. काही नाही, हे विचार करीत होतो मी का हे माळव संपल्यावर जे आपण आता पीक लावलेलं आहे ते संपल्यावर आपल्याला दुसरं पीक पेरायचं ना. मग नेमकी नाही का आपल्याला पैशाचं पीक पेरायचं नाही का. त्या दिवशी सांगितलं होतं मी पैशाचं पीक पेरायचं आहे. नेमके आता ठोकळे पेरावा का नोटा पेरावा, 100ची नोट लावावा का 500ची नोट लावावा का 20ची नोट लावा का 50ची नोट लावा ते डोकं चला ना. जर 500-500च्या नोटा लावल्या तर समजायचं नोटा बंदी झाल्या तर मग आपलं सारं पीक वायाला जाईन ते नोटाचं. आणि 100-100च्या नोटा लावल्या तर 100च्या 50च्या 20च्या नोटाचे झाड लावले तर ते लय मोठे पोते भरते ठेवायला आपल्याला जागा राहणार नाही. म्हणून विचार करीत होतो की आता एक ठरलंय मी 500च्या नोटात झाड नाही लावायचं, 100च्या नोटात झाड नाही लावायचं, 20च्या नोटात झाड नाही लावायचं, ठोकळ्याचं नाही लावायचं. आपण डायरेक्ट आता काय करणार आहेत, सोन्याचे झाडं लावू आपण डायरेक्ट. सोन्याचे झाडं लावले का त्याला सफरचंदासारखे सोन्याचे असे फळं येतात. मग ते फळ आहे ना आपण काय करू, इथंच एक पत्र्याचं शेड मारून आहे ना इथं आपण ठेवू शकतो. आणि जसं जसं लागन ना सोनं कमी पडते ना पैसे, तसं जसं 2-3 सफरचंद न्यायचे बाजाराला जाताना तोडायचे, 1-2 लाख रुपये येतील आणि तेवढ्याचा बाजार करायचा. जमन ना तुला? हा जमन ना. हा जमन ना. जमन. आणि तोला बी नाही का हातात पायात कानात सोनच सोनं. मग काय साऱ्या गावाला आपण सोनं वाटू. बरं बरं. कशी मग डोकेली ती चांगली. हा मग हे असं डोकं साऱ्याचं नाही चलत हे डोकं, माझ्यासारख्या बुद्धिमान माणसाचंच चलत हे डोकं. म्हणून विचार करीत होतो मग ते सोन्यात झाड लावल्यावर आपल्याला 25-30 एकर अजून जमीनचा प्लॉटिंग बघावं लागन. मग तिथं बी सोन्याची झाडं लावा लागतील ना. तर म्हणून ते विचार करीत होतो. समजा ते सोन्याचा लॉट आलाच बाबा, लईच माल निघायला लागलं त्याला, तर 25-30 एकर आत्तापासूनच आपल्याला बघून ठेवावं लागेल जमीन, आहे का नाही. आणि त्याला काय त्या सोन्याच्या पिकाला आहे ना पाणी लागत नाही, खत लागत नाही, काही नाही. एकदा झाड लावलं ते एकदा सोनं पेरलं का झाड एकदा उगलं का नुसतं त्याला सोनंच येतं, नुसतं गठ्ठ्याची गठ्ठे येते सोन्याचे. आणि म्हणून काही टेन्शन नाही ना. मग काय साऱ्या गावाला सोनंच वाटायचं. साऱ्या गावाच्या गाळ्यामध्ये सोनं, गाळ्यामध्ये सोनं, हातामध्ये सोनं, पायामध्ये सोनं, अंगुठ्यामध्ये सोनं, उंगळ्यामध्ये सोनं, ह्या हातात सोनं, ब्रेसलेट गाळ्यात. नुसतं इथून कुठं गेले का मग त्या लोकांनी म्हणायला पाहिजे आमक्या आमक्या गावाचं पोरगं आहे, तमक्या तमक्या गावाचं पोरगं आहे, त्या गावात सफरचंदासारखी नाही का सोन्याची शेती होती. म्हणून आपण आता टार्गेट लावलेलं आहे. आणि लवकर हे माळव संपलं का आपण ह्याची तयारी करणार आहे. तेच विचार करीत होतो मी. बघ आता 2-3 जणांना सांगितलेलं आहे मी का पेराय टायमाला आहे ना तिथं तुम्ही थांबा म्हणून. चांगले चांगले सेलिब्रिटी लोकांना बोललेलं आहे मी. तर बघू आता काय होतं काय नाही. पण हे पीक निघल्याशिवाय ते करता येत नाही ना, आहे का नाही. ठीक आहे मग चालतंय, चला घरी चला.